हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी डायरीजमध्ये. तर आज आमच्या घरी आम्ही बनवणार होतो कुरड्या. तर आज आहे कुरडईचा दिवस. तर चला बघूया आम्ही कशी बनवतो आहे कुरडई. आणि कुरडई बनवायची होती म्हणून आज आम्ही सकाळी लवकरच उठलो होतो. लगभग 5 वाजता आम्ही उठलो होतो. तर 5 वाजताच आम्ही तयारी चालू केली होती कुरडई बनवायची, कारण की नंतर खूप ऊन होता आणि उन्हामध्ये घालणं पॉसिबलच नाही आहे. तर सकाळीच 5 वाजता उठलो. आजीनी आणि आईंनी सगळी तयारी करत होत्या आणि मी व्हिडिओ शूट करत होते. तर बघू शकता चीक आणि इकडं चुलीवरती कुरडईचं म्हणजे हटायसाठी ठेवलेलं आहे. तर अशी चालू होतं. देऊ टाकून पाणी घेणे सगळं. हात सोडा तुमचं. उन्हाळ्यामध्ये वाळवण बनवायचे म्हणजे एक वेगळीच मज्जा असते. यामध्ये पण सगळे एकत्र येऊन मस्त एन्जॉय करतात ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप काही शिकायला पण भेटतं यामध्ये. तर मी याआधी कधी बनवली नव्हती, बट आज फर्स्ट टाईमच मी पण ट्राय करणार होते कुरडई बनवायची. तर आजी होत्या मदतीला, आई होत्या. तर आम्ही सगळे मिळून आज कुरडई बनवणार होतो. हातात तिथून पाहतो आता सोडा राहिला टाकायचा. हा टाकू दे. असं मला दे टाकायचं. हातात बनवायचं. हातात जातो घालायला. बरोबर बरोबर. हा दम टाकायची. कुरडईचं चीक हटवणं खूप अवघड असते. तर ते तर आम्हा तिघींना कुणालाही जमणार नव्हतं, म्हणून आम्ही पप्पांच्या मदतीने कुरडईचा चीक हटवून घेतला होता. तुम्ही बघू शकता कसे म्हणजे त्याला खूप ताकद लागते नाही का. सो मी पण ट्राय करणार आहे. बघा तुम्हाला दाखवते. मी पण पुढे ट्राय करून बघते, बट मला पण काही जमलेलं नाही आहे एवढं, कारण की मी कधी हटलेलं नाही. अशा प्रकारे आपल्याला हटवावं लागतो एकदम व्यवस्थित. आणि आत्ता काही नाही, नंतर घट्ट झालं ना मग खूप ताकद लागते त्याला हटवायला.
आणि अशा प्रकारे एकदम चीक हटून झाला होता व्यवस्थित. हे बघा एकदम आता कुरडईसाठी रेडी झालेला आहे. आणि आता आपल्याला पटकन गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरडई त्याची घालून घ्यायची आहे. तर त्याआधी मी आजींना म्हटलं की मला पण बघू द्या की कसं आटतं आहे, मी पण ट्राय करून बघते. तर हे बघा मी गेले होते आटवायला, पण मला थोडं पण नाही जमलं. म्हणजे ते खूप जड जातं एकदा घट्ट झाल्यानंतर. तरी मी ट्राय केलं थोडंसं आणि नंतर मग आजी म्हटलं चला पटकन गरम आहे तोपर्यंतच कुरडई घालून घेऊया. तर मग नंतर मी आणि आई कुरडई घालायला बसलो. काय नाही ना, मी पाहतो हात लावून पाय ना, मी पाहिजे नाही चिकटे तर कम हाताला पण पुढचं मग आता एवढं चिकट भरायचं मग भर मग एकदम आहे नुसतं झाकण ठेव ना, घर बनवू नका बाई. जागा थोडा पाण्यात जागा आलाय का? हां जाणे झालं. तुम्ही बघू शकता मी आणि आई कुरडई घालत होतो आणि परी जी आहे ती आम्हाला हेल्प करत होती. म्हणजे माझ्या मामे सासऱ्यांची मुलगी आहे ती पण आम्हाला मग ती पण सुट्टी म्हणजे शाळेंना सुट्ट्या लागल्या ना, तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या इथे आली होती. तर ती पण आम्हाला मदत करू लागत होती. तिने पण खूप मदत केली आम्हाला. तर हे बघा आई अशा 2.5 येड्यांच्या कुरडया घालत होत्या. त्याच्यामध्ये पण येड्या असतात. 2.5 येड्यांची सगळ्यात म्हणजे मोठी असते आणि जाड असं म्हणतात, चांगली असते ती. तर मला एवढी जमत नव्हती, मी 1-1, 1.5 येड्यांचीच घातली, बट चांगल्या आल्या माझ्या पण. मला कुरडई खूप आवडते, म्हणजे माझी फेवरेट आहे कुरडई. आणि तुम्ही कुरडईची भाजी पण खाल्ली असेल. कुरडईची भाजी पण खूप टेस्टी लागते, खूप छान असते. तर अशा आम्ही पटपट आत्ता इथे म्हणजे 6:30 पावणे 7 झाले होते. तसं आमचं सगळं जे आहे ते 7:30पर्यंत सगळं आवरलं होतं. अशा प्रकारे आमच्या कुरडया सगळ्या रेडी झाल्या होत्या. बघू शकता तुम्ही. म्हणजे 150 आम्ही 10 गहू होते ते भिजत घातले होते. त्याच्या आमच्या जवळपास 150 कुरडया झाल्या होत्या 10 मध्ये. ही परी आहे. परीने पण खूप साऱ्या कुरडया बनवल्यात आज. या मग सगळ्यांनी खायला. आका बरं आका मिस्त्री करतात कुरडया. हे बघा आजीने बनवल्यात कुरडया.